नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट बालाजी सरोवरमध्ये। सुरेश पाटील आलेत, कुठल्या पक्षाकडे आहेत आता इथं तर यंत्रणा भाजपची चालू आहे असं दिसतंय, पण ते कुठल्या पक्षाकडनं आलेत आणि कुणाला भेटायला आलेत ते बघूया। चलो आओ चंदन अण्णा, नमस्कार। नमस्कार। नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत असणार आहे। पहिला त्यांच्या प्रभागामध्ये गेलो होतो, हे काय बिझी होते, फोन लावला होता आपण। मला सांगा अण्णा, बालाजी सरोवरला काय आहे नेमकं भानगड? काय भानगड वगैरे काय नाही, मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली नाही। ऐन टायमाला मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली, त्या शिवसेनेची उमेदवारी मिळाली। आता मी शिवसैनिक कट्टर आहे, त्यामुळं मी फक्त दादा भुसेंचं आशीर्वाद मागायला आलो। आमचे नेते साहेब, आमचे अमोल बापू, आमचे काळजे साहेब यांनी मला सहकार्य करावं, शिवसेना वाढवण्यासाठी, शाखा ओपनिंग करण्यासाठी व सोलापुरात चांगलं काम करण्यासाठी माझी इच्छा आहे। मी लंगडा कोण केलं ते सांगणं योग्य नाही, ज्याने कोणी केलं असेल त्यांच्यावर मी मात करण्यासाठी शिवसैनिक म्हणून काम करणार आहे। मला सांगा अण्णा, तुम्हाला तिकीट देण्यामागचं कारण विजय देशमुखांनी सांगितलं की पक्ष विरोधात सुरेश पाटील काम करतो। मी आयुष्यात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कधीच काम केलं नाही। कोणी कोणी किती काम केलंय सोलापूर शहरवासियांना, मतदारांना सर्वांना माहीत आहे। मी गद्दार नाही आहे, मी सच्चा कार्यकर्ता होतो। आता मी शिवसेनेमध्ये आलो, शिवसैनिक म्हणून कायम मरेपर्यंत राहणार आहे। काल भाजपाची इथं बैठक झाली, प्रत्येक नगरसेवकांना सत्कार करण्यात आला। त्यामध्ये मध्यचे आमदार होते, दक्षिणचे आमदार होते, पण उत्तरचे आमदार नव्हते। काय असेल? आता उत्तरचे आमदार यांना शहर उत्तरमध्ये कमी जागा मिळाल्या असल्याने त्यांनी नाराज असतील। त्यांनी अगोदर मुलाखत दिलते की मी सच्चा कार्यकर्त्याच्या मागे राहणार, निष्ठावंतांच्या मागे राहणार, परंतु निष्ठावंतांच्या आणि सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिले नाही। कुठं तर आपले मागील हेवे दावे काढून लोकांना पाडण्याचा प्रयत्न केला आणि कुणाकुणाला त्यांनी अपक्ष उभा करून त्यांना मदत करतो म्हणले, ते मदत करू शकले नाही। कारण माझ्यासारख्या त्यांना सहकार्य करणारा कार्यकर्ता त्यांना नको होतं, कारण मी काहीही बोलतो यामुळं त्यांना असं वाटत असेल की अण्णा डेंजर आहे। अण्णा डेंजर आहे का नाही आता मी यापुढे दाखवून देणार आहे। खरंच अण्णा डेंजर आहे का नाही हे यापुढे दाखवून देणार आहेत। मला सांगा अण्णा, शिवसेनेचे आता झेडपीचे निवडणूक आहेत, पंचायत समितीचे निवडणूक आहेत, अण्णा फिरणार? मला जर शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी मला आदेश दिले, सुरेश पाटील तुम्ही इकडे जावा तिकडे जावा, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी कुठेही सोलापूर जिल्ह्यात काम करायला तयार राहणार आहे। जिथं काय असेल तर तिथं मी जायला तयार आहे। मला फक्त कोणी तर सांगितलं पाहिजे। आज दादा भुसे आल्यामुळं मला निरोप आलं मनीषजी काळजेंचं, म्हणून मी इथं या ठिकाणी जाऊन आलो। यापुढे असंच धावत जाणारच। मला सांगा, पक्षवाढीसाठी तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय प्रयत्न करणार आहेत तुम्ही? हे बघा, मी तर मला माझे मतदार, माझ्या जनता, माझे माता बंधू भगिनी मला कोणी पाडलेले नाही आहेत। एक सीट कमी झाल्यामुळं अंकारामताईचं, त्यामुळं आमचं तिघांचा पराभव झालेला आहे। अंकाराम जर असले असते तर आम्ही 4 सीट या ठिकाणी निवडून आला असता। यांच्या पक्षाच्या गोंधळाचा कार्यक्रम केल्यामुळं माझ्यासारख्यांचं शिवसैनिकांचं नुकसान झालेलं आहे। मला सांगा, ज्या ताई होत्या तुमच्या बरोबर ते घेऊन गेले, त्यांना नको म्हणून, त्यामुळे तुमचा घात झाला असं वाटतं तुम्हाला? मी 100% बघा, ताई गेले असं म्हणता येणार नाही। अजून कोणतर शिवसैनिकांचे बहीण किंवा माता किंवा त्यांचे घरचे जर असले असते तर 100% आम्ही निवडून आला असतो। आम्ही काय फक्त 17-18 मतांना पडल्यामुळं आम्ही जनता आम्हाला पाडलेच नाही,
आम्हाला आमच्या जनता आमच्या पाठीशी होतं. तुमचं या ठिकाणी धनशक्ती आणि तुमचं हे जे काय पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन तुमच्या बाजूने असल्यामुळं तुमचं या ठिकाणी विजय झालाय. तुमचं विजय नाही आहे, तुमचं हे पराजयच आहे. तुम्ही हे लक्षात आणून घेतलं पाहिजे. मला सांगा अण्णा, तुम्ही असताना तुमच्या प्रभागात किती कोटीचे विकास झालेले आहेत? नाही, कोटीचे विषय मी 25 वर्ष नगरसेवक आहे. मी फार काम केलेलं आहे. किती कोटीचं कामं केलो असल्यानेच मी ते मला 8,031 मतं या ठिकाणी पडलेले आहेत. लोक या ठिकाणी जे पैसे वाटप करून जे पोलीस प्रशासनाला धरून खरंच पैसे वाटून निवडणूक जिंकली असं अण्णा म्हणतात. बरोबर ना, बरोबर आहे. पैसे वाटून कुठं तर प्रशासनाला धरून या ठिकाणी मंडळाला काही मंडळाला पैसे देऊन जर तुम्ही खरेदी केलं तर मला एवढं मतं पडले नसते. मला भरपूर मतं पडलेत. मी जनतेचं काम करत राहणार. आता सध्याही कोण बी मला परवा दिवशी पाणी आलं नाही. निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी येत नाही. पुन्हा तुम्ही म्हणतो दररोज पाणी पुरवठा करणार. कसं पाणी पुरवठा करता सांगा. तुम्ही पाणी पुरवठा करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही. तुम्ही ब्रिटिश कालीनचे जे ड्रेनेज लाईन ते बदलू शकत नाही. जे रस्ते स्मार्ट सिटीमध्ये तुमचे लोक गेलेत बोगस, त्याची चौकशी करत नाही. तुम्ही आता यापुढं 87 तुमचं 75 ठिकाणी 87 आले असतील. 87 लोकांमध्ये तुम्ही एकही नगरसेवक भ्रष्टाचार करणार नाही का? पारदर्शकता कारभार करणार आहे का? याचं सर्व सडेतोड उत्तर आम्ही बाहेर द्यायला तयार आहे. आज आमचा अमोल बापू शिंदे त्या ठिकाणी आहे, आमचे चेतन नरोटे आहेत. आम्ही त्यांना आत लढायला लावू. आम्ही बाहेर जनतेचे प्रश्न घेऊन लढू. धन्यवाद अण्णा, खूप काय चांगली माहिती दिली आहे. आत आमचे 2 वाघ आहेत आणि बाहेर आम्ही सैन्य आहे असं अण्णांनी म्हणलेलं आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.